कार्यकर्त्यावर कारवाई करण्यात आली, बरोबर आहे. आणि अशा कार्यकर्त्यावर कारवाई करण्यात आली आणि अशा कार्यकर्त्याला काढून टाकण्याचा प्रयत्न झाला. पण कृती समिती अजिबात त्या अशा कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्याच्यामुळे कोणी घाबरून जायचं नाही. कारण हे जे सरकार आहे, या सरकारने जे काम अजिबात करणार का? काम करणार नाही. मोठी घोषणा करणार का? त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्यावर कारवाई कोणी करू शकत नाही. तुमच्या मागे कृती समिती खंबीरपणे असं ठामपणे उभा आहे. या सर्व रद्द करून घेऊन पण जे सरकार ग्रामीण भागात असो, शहरी भागामध्ये असो, हे जे सरकारचे जे लोक आहेत ते पहिले अंगणवाडी कर्मचारी आणि अशा कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचं जे काम आहे ते पहिलं बंद करावं. नाहीतर अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कार्यकर्ते त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ते लक्षात ठेवा. कारण याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर त्रास देण्याचा जो कार्यक्रम अवलंबला जातो त्याच्यामधून त्यांना मानसिक ताण-तणाव केला जातो. त्याच्यामध्ये त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. हे आम्ही खपवून घेणार का? खपवून घेणार नाही. पहिले तर आम्हाला मानधन वाढ द्या अगोदर, बरोबर आहे, कायमस्वरूपी करा. आता अशांची काय अवस्था आहे? 60 वर्ष झाले की गेलं, बरोबर आहे. तुम्हाला आहे का पुढे काही 60 वर्ष झाल्यावर? त्यामुळे 60 वर्ष झाल्यानंतर एकतर आम्हाला 65 वर्ष करा, बरोबर आहे, आणि आम्हाला पेन्शन द्या. महत्वाचं अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वीज अवस्था, त्यांना पेन्शन द्या, बरोबर आहे. युटीचं लवकरात लवकर हे करा. त्याच्यामुळे अनेक जे मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भामध्ये हे सरकारने वेळ काढू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्याचा मागणी असून अनेक अंगणवाडी कर्मचारी रिटायर झालेले आहेत, त्यांना अर्धी पेन्शन मिळाली पाहिजे आणि ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे, ते तात्काळ या सरकारने दिली पाहिजे. आणि आशांचं जे 60 वर्ष केलं ते 65 वर्ष करावा आणि त्यांना पण अर्धी पेन्शन द्यावा. ही जी मागणी या कृती समितीच्या वतीने करतो. आणि या लढ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी यांचं कृती समितीच्या वतीने आभार. तसेच शिष्टमंडळ आता गेलेले, त्याच्यामुळे अनेक आता कृती समितीचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि पुढच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये